पण अजून 10-12 दिवस होऊन राहिला असतं ना, 1.5-2 लाख रुपये जमले असते राजा. 10-12 दिवसाचा 1.5-2 लाख एवढा गल्ला? गल्ला? अबे 1.5-2 लाख निव्वळ नफा. अबे 4 महिने एमपीएससीचा अभ्यास बाजूला ठेवून मठ्ठा विकायला उगाच आलो का बे मी? हा, मठ्ठा तयार करण्यासाठी लागतेच काय बे? दही, पाणी, साखर, मीठ, पुदिना, थंडगार बर्फ, खारी बुंदी आणि अशी एखादी जागा. आता एकंदरीत आपल्या मठ्ठ्याची क्वालिटी आणि उन्हाचा वाढता पारा पाहता जागेवर 1000 ग्लास मठ्ठा विकतो राजा मी. 1 ग्लास आपण विकतो 15 रुपयाले. आता या सगळ्या गोष्टींचा खर्च जर समजा तुला मायनस केला तर एका ग्लास मागं आपल्याला राहते नाही म्हणलं तरी 7 ते 8 रुपये नेट प्रॉफिट. तर 7च रुपये पकड, म्हणजे 7000 रुपये रोजचा निव्वळ नफा. असे आपले 3 स्टॉल आहेत अजून. तिथं मठ्ठा विकण्यासाठी मी पोट्टे ठेवले. रोजचे 500-500 ग्लास तर विकूनच टाकते ते. तर त्या जागेचं भाडं, त्या पोट्ट्यांचा पेमेंट सगळं जर समजा केलं तर त्या स्टॉलवरून आपल्याला पर ग्लास निव्वळ नफा मिळते पाहिजे 4 रुपये. 4 रुपये जर समजा आपण पकडले तर 1500 ग्लासचे 15 चोक 6000 रुपये, ते 7000 रुपये हे 13000 रुपये दिवसाचा निव्वळ नफा. महिन्याचे 3,90,000 रुपये आणि 4 महिन्याचे 15,60,000 रुपये. राजा तो कॅल्क्युलेशन पहिलेपासूनच एकदम स्ट्रॉंग आहे. आम्हाला काही टिप्स दे ना गणिताच्या प्रॅक्टिससाठी. गणित बुद्धिमत्तेसाठी अर्गडे सरांचा बूस्टर सराव ग्रंथ वापरतो. बूस्टर सराव ग्रंथ बाई, म्हणजे 20-20 प्रश्नांच्या 150 टेस्ट आहे या सराव ग्रंथामध्ये. आणि प्रत्येक टेस्ट आयोगाचा पॅटर्न डोळ्यासमोर ठेवून तयार केलेली आहे. आणि प्रत्येक टेस्ट आणि प्रत्येक प्रश्नाचं व्हिडिओ एक्सप्लेनेशन बी आहे. कारण कसं आहे, गणित म्हणजे सराव आणि सराव म्हणजे अर्गडे सरांचा गणित बुद्धिमत्ता बूस्टर सराव ग्रंथ.